गवळी समाजाचा विजय असो, गवळी समाज कृती समितीचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। गवळी समाज कृती समितीचा विजय, गवळी समाज कृती समितीचा विजय असो, गवळी समाज कृती समितीचा विजय असो, गवळी समाजाचा विजय असो, गवळी समाजाचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक, तर संख्या हम सब एक है, हम सब एक है। कृती समितीचा विजय असो, गवळी समाज। सर, आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि गवळी समाजातर्फे तुम्ही आज धरणे आंदोलन करत आहे। एक दिवसीय आंदोलन आहे, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? हा, नमस्कार, मी अशोक भाले, प्रदेश मुख्य संयोजक गवळी समाज कृती समिती। आजच्या या एक दिवसीय धरणे कार्यक्रमामध्ये आमच्या प्रमुख 3 मागण्या आहे। एक मागणी गवलान ग्वालवंश या मेळघाटातील उपजातींना केंद्राच्या ओबीसीच्या सूचीमध्ये घेणे। दुसरी, आपल्या ओबीसी जे बांधव आहे गवळी समाजाचे, त्या जाती आहे, त्यांना जे काही नॉन क्रिमी लेअरचा 2.5% कोटा आहे तो 5% घेण्यात यावा, ही सुद्धा मागणी आहे। आणि यासोबतच पशुपालकांच्या सुद्धा ज्या समस्या आहे ती सुद्धा मागणी घेतलेली आहे। तर यानंतर आम्ही हा जो लढा आहे हा आम्ही सतत सुरू ठेवणार आहोत। आणि या आपल्या गवळी समाज कृती समितीच्या नंतर जो आपला समस्त गवळी विकास संस्था ही जी संघटना अस्तित्वात येईल, त्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा हा लढा आपण मंत्रालय लेवलवरती किंवा रस्त्यावर उतरून हा सुरूच ठेवणार आहोत। आमचा जो लढा आहे हा बऱ्याच वर्षापासूनचा प्रलंबित आहे। 2004 मध्ये आम्हाला NTB ची सवलत भेटली, ती 2.5 आहे। ही सवलत NTB मध्ये 42 ते 45 जाती येतात आणि त्या जातीच्या संदर्भात ही जी टक्केवारी आहे ही टक्केवारी वाढवून मिळावी अशी आमची मागणी आहे। त्यानंतर आमची जी गावं आहे ही व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये येतात आणि त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये जे हेस्तर प्राणी आहे त्यांचा म्हणजे उपद्व्याप किंवा त्रास आमच्या या बांधवांना आहे। आमच्या या वर्धा जिल्ह्यामध्ये बोर अभयारण्य आहे, या बोर अभयारण्याच्या आजूबाजूला जी गवळ्यांची गावे आहे त्या गावातील अनेकांची प्राण सुद्धा गेलेले आहे। वाघांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे। त्या माध्यमातून नाही, पण शासनाकडे जाऊन शासनाकडे आम्ही हे जे आंदोलन आमचं अधिक तीव्र करण्यात येईल। रस्ता रोको असेल, उपोषण असेल, मोर्चे असेल, या संदर्भातलं जे पुढचं आंदोलन आहे, पुढचं पाऊल आहे ते आम्ही उचलण्याचा प्रयत्न करू, जर आमची ही मागणी मान्य झाली। आम्हाला कोर्टापर्यंत पाठवू नये, कोर्ट लढा चालू आहे, याच्यात आमच्या मागण्या सर्व पूर्ण झाल्या पाहिजे आणि शासनाने आम्हाला कोर्टापर्यंत जाऊ द्यायची वेळ येऊ नये, हे आम्हाला शासनाला सांगायचं आहे।